आशापाचा टीजर बघून मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की 2026 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीला एक नंबर गेलं, तसंच एक नंबर वर्ष हे 2027 सुद्धा जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीला लागलेलं वाईट चित्रपटांचं ग्रहण हे पूर्णपणे सुटणार आहे. टीजरमध्ये 3 गोष्टी विशेष लक्ष वेधून घेतात. एक म्हणजे लपून ठेवलेला नायकाचा चेहरा, 2 म्हणजे अजय अतुल यांचं म्युझिक आणि तिसरं म्हणजे कॅपिटलमध्ये अ फिल्म बाय नागराज पोपटराव मंजुळे. पूर्ण टीजरमध्ये नायकाचा चेहरा लपून ठेवलाय. आता हे का केलं असेल तर उत्सुकता वाढवण्यासाठी, आणि ही जी टेक्निक त्यांनी वापरली ना ही खरंच काम करते. भरपूर लोकांमध्ये ही चर्चा आहे की या चित्रपटाचा नायक कोण असणार, आणि हे उत्कंठता शिगेला पोहोचवण्याचं काम व्यवस्थितपणे करतात. तुम्हाला काय वाटतं, कोण असं चित्रपटाचा नायक? कमेंटमध्ये व्यक्त करायला नक्की विसरू नका. टीजर ज्या बीटवरती चालू होता ना तो खतरनाक आहे, आणि जसा तो पुढे सरकतो ना एक्साइटमेंट ही वेगळ्याच लेवलवरती जाते. आणि याच्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे चित्रपटाचा टीजर हा प्रेक्षकांवरती वेगळी छाप सोडून जातो. हा टीजर बघून मी ठामपणे सांगू शकतो की अजय अतुल यांची काम करण्याची पद्धत नागराज मंजुळेसोबत वेगळी आणि इतर दिग्दर्शकांसोबत वेगळी. हे जर तुम्हाला तात्पुरतं बघायचं असेल तर नागराज मंजुळेंसोबत त्यांनी जे काम केलंय त्यावेळी त्यांनी वापरलेलं म्युझिक आणि बाकी इतर चित्रपटांसाठी वापरलेलं म्युझिक हे बघितल्यानंतर तुम्हाला नक्की जाणून येईल. टीजरच्या शेवटी कॅपिटलमध्ये येतं अ फिल्म बाय नागराज पोपटराव मंजुळे, आणि टीजर इथेच पीक डिलिव्हर करतो. मी काय म्हणतो, तुम्ही आत्ताच पैसे घ्या आणि माझं आत्ताच्या आत्ता सीट बुक करून टाका, कारण एवढा वेळ वेट मी नाही करू शकत. कारण चित्रपट रिलीजची तारीख आहे 1 जानेवारी 2027. माझ्यासाठी हा या दशकातला सगळ्यात बेस्ट टीजर आहे. आता वाट फक्त 1 जानेवारी 2027 ची. बस.